नमस्कार मंडळी. मंडळी, सध्या आषाढी वारी सुरू आहे आणि या आषाढी वारी निमित्त लाखो भाविक उन्हातून पावसातून कशाचीही तमा न बाळगता केवळ आणि केवळ पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुराकडे रवाना झाले. विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या चरणांवर माथा टेकवल्यानंतर कोणतंही मागणं न मागता केवळ प्रेमाची मागणी करणं हे या वारीचं वैशिष्ट्य आहे. आणि या वारीचं आणखी एक असणारं वैशिष्ट्य म्हणजे वारीच्या दरम्यान अनुभवला जाणारा रिंगण सोहळा. तुम्हाला या रिंगण सोहळ्याविषयी काही माहिती आहे का? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून रिंगण सोहळ्याबद्दल. वारीचा सर्वांग सुंदर असणारा भाग म्हणजे वारीतील रिंगण. जर तुम्ही रिंगण पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की रिंगणामध्ये 2 अश्व असतात. एका अश्वावर लाल कपडे घातलेले, हातात जरीपट्टा असणारे आणि घोड्यावर स्वार असलेले घोडेस्वार असतात. तर दुसऱ्या अश्वावर कोणीही बसलेलं नसतं, त्यावर गादी बांधलेली असते. वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की ज्या अश्वावर कोणीही बसलेलं नसतं त्यावर स्वतः ज्ञानेश्वर माऊली विराजमान झालेले असतात. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका यांच्या पालखींचा रिंगण सोहळा वारी दरम्यान पार पडतो. पालखी सोहळ्याचं आकर्षण असणारं रिंगण लावणं हे कौशल्याचं काम आहे. वारकरी ते अगदी नेटाने पार पाडतात. रिंगणाचे 2 प्रकार आहेत, एक उभे रिंगण आणि दुसरे गोल रिंगण. मध्यभागी पालखीसोबत पताकाधारी वारकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेला महिला वारकरी, विणेकरी, झेंडेकरी. त्यानंतर अश्वांना मधून जाण्यासाठी ट्रॅक म्हणजेच थोडी मोकळी जागा सोडली जाते आणि पुन्हा त्याच्या पुढे वारकरी उभे राहतात. एकदा रिंगण लागलं की टाळ मृदुंगाच्या घोषात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जय जयकार केला जातो आणि रिंगण सोहळा सुरू होतो. माऊलींचे 2 अश्व रिंगणात पळू लागतात व त्यांच्या मागे अगदी 60-70 वयोगटातील वारकरी तरुणांना लाजवेल अशा उत्साहात पळू लागतात. माऊलींच्या पालखीला 2-3 प्रदक्षिणा घालून रिंगण सोहळा संपन्न होतो. रिंगणात पळत असलेल्या रिकाम्या अश्वावर माऊली स्वतः विराजमान झाले आहेत अशी वारकऱ्यांची श्रद्धा असल्यामुळे रिंगण पार पडल्यावर माऊलींच्या चरणाची धूळ जमवण्यासाठी वारकरी आतुरलेले असतात. त्या अश्वांच्या पायाखालील माती डोक्याला लावतात. यानंतर दिंडीचे विविध खेळ होतात. यामध्ये झिम्मा, फुगडी, काटवटकणा असे खेळ खेळले जातात. मध्यभागी पालखी ठेवून वारकरी पाकळ्यांप्रमाणे रचना करून त्याच्या बाजूला बसतात आणि निरनिराळ्या ठिकाणांमध्ये विठू नामाचा गजर करतात. उभे रिंगणही असेच पार पडते. उभ्या रिंगणाकरता वारकरी समोरासमोर उभे राहतात आणि मधून अश्वांना जाण्यासाठी रस्ता तयार केला जातो. संत तुकाराम महाराज आणि संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यात मेंढी आणि बकरीचं रिंगणही असंच पार पडतं. भाविक आपली मेंढरे घेऊन येतात. ही मेंढरे रथाभोवती प्रदक्षिणा घालतात. वारीचा हा सर्वांग सुंदर रिंगण सोहळा पहावा याची देही याची डोळा. रामकृष्ण हरी.